36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. महात्मा फुले चौक, बोदवड, जिल्हा जळगाव येथील गरुड पंख नवोदय अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांसाठी प्रभावी मार्गदर्शन दिलं जात आहे. संस्थेचे संचालक संदीप चौरे सर यांच्या नेतृत्वाखाली अकॅडमीने शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. अकॅडमीमध्ये उपलब्ध असलेले क्लासेस स्पर्धा परीक्षा, नवोदय प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, मंथन परीक्षा, MTS परीक्षा, तर भरतीपूर्व प्रशिक्षण, पोलीस भरती, आर्मी भरती, SSC GD, शालेय शिक्षण इयत्ता 1ली ते 7वी सर्व विषय. शैक्षणिक वर्ष 2026 मधील घवघवीत यश. एकूण 31 विद्यार्थी, तर नवोदय परीक्षामध्ये 15 विद्यार्थी, शिष्यवृत्ती परीक्षामध्ये 7 विद्यार्थी, मंथन परीक्षामध्ये 5 विद्यार्थी, MTS परीक्षामध्ये 4 विद्यार्थी यशस्वी झालेले आहेत, घवघवीत यश प्राप्त केलेलं आहे. तर सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन आणि पालकांचे हार्दिक आभार. या यशामागे गोविंद शेळके सर आणि अर्चना बेलदार मॅडम यांचे मोलाचे सहकारी लाभलेत. गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन, शिस्तबद्ध तयारी, यशाची खात्री. गरुड पंख नवोदय अकॅडमी, बोदवड येथे आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि एक उज्ज्वल भविष्याकडे पाऊल टाका. साठी आले तेव्हा त्याचे पप्पा आणि आई आले होते आणि तो सुद्धा आला होता. आल्यानंतर त्याचे वडील मला म्हटलं की सर याचा मंथन मध्ये नंबर आलाय, बरोबर. MTS का MTS मध्ये तो पास झालेला आहे. मग आता मला सांगा, आता MTS मध्ये पास झाल्यावर गणित, मराठी, बुद्धिमत्ता सगळं येत असेल की म्हणून तर पास झाला असेल. अरे बरोबर आहे ना. आता त्याचे म्हणता ठीक आहे, हुशार आहे, MTS परीक्षा पास झाला. पाहू अक्षरशः त्याने गणित येत नव्हते, बेरीज येत नव्हती, वजाबाकी येत नव्हती. मग हा पास झालाच कसं काय. मग मला टेन्शन पडलं. त्याच्या आई बाबाला सांगलं याने काही येत नाही आहे, हा MTS पास झालाच कसं काय ते समजत नाही. मग या 100% या सगळ्यावरच पास केला होता. म्हटलं तुम्ही तुमचा गैरसमज आहे. हा मुलगा हुशार नाहीये, हा MTS परीक्षा पास झाली तर असला तर याने काहीच येत नाहीये. याने 8 दिवस पाठवा, तो जर हुशार असेल मी त्याने शिकवेन आणि नंतर तो खरंच हुशार होता. आणि नंतर आज त्याचा नवोदयमध्ये सिलेक्शन झालं. पण शून्यापासून त्याने शिकवलं. मला नवोदयचं वातावरण खूप छान वाटलं आणि तिथलं राहणं पण खूप छान वाटलं. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी ईश्वर वाणी, जळगाव, बोदवड.